नमस्कार विद्यार्थ्यांनो, हेक्सागोनल बॉल्ट आणि नट मॅट्रिक कसे बनवायचे आणि असेंबल करायचे या विषयावर आपले स्वागत आहे। या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही डाय आणि टॅप सेट वापरून बाह्य आणि अंतर्गत थ्रेड कापण्यास समर्थ व्हाल। Materials and equipment. लेथ मशीन, डाय स्टॉक, टॅप्स, टॅप फ्रेंच, बेंच वाइज, Process. टास्क 1 हेक्सागोनल जॉब साइज तपासा। जो चक मध्ये जॉब धरा आणि फेस करा। दिलेल्या ड्रॉइंग अनुसार चेम्फर बनवा। जॉबला रिव्हर्स करा आणि 20 मिलीमीटर बाहेर ठेवा। योग्य लांबीमध्ये फेस करा। बावीस मिलीमीटर लांबीमध्ये टर्न करा। पॉइंट 3 दिलेल्या ड्रॉइंग अनुसार चक मधून जॉब काढून घ्या। डिग्री वर्टिकल पोझिशन तपासण्यासाठी ट्राय स्क्वेअर वापरून बेंच वाइज मध्ये जॉब धरा। डाय सेट वापरून 20 मिलीमीटर लांबीच्या M10x1.5 थ्रेड बनवा। डिबर करा आणि वाइज मधून जॉब काढून टाका। टास्क 2 रॉ मटेरियल तपासा। जो चक मध्ये जॉब धरा आणि फेस करा। एंडला फेस करा आणि चेम्फर करा। फेस वर सेंटर ड्रिल बनवा। काउंटर सिंक टूल वापरून 8.5 मिलीमीटर चेम्फर ड्रिल करा। जॉबला उलट करा।
संपूर्ण लांबी दुरुस्त करण्यासाठी फेस करा. जॉबला चक मधून मुक्त करा. बेंच वाईज मध्ये जॉब ठेवा. हँड टॅप सेट वापरून M10x1.5 थ्रेड बनवा. वाईस मधून जॉब काढून टाका आणि डिबर करा. टास्क 1 आणि टास्क 2 तपासा. या व्हिडिओमध्ये आपण डाय आणि टॅपसेट वापरून बाह्य आणि अंतर्गत थ्रेड कसे कापायचे ते शिकलो. मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.